महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती. इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा. निवडणूक जिंका, महामंडळ मिळवा. मलईदार महामंडळाकडे डोळे लावून बसलेल्यांच्या पदरी पुन्हा एकदा निराशा पडली. कारण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतरच महामंडळावर नियुक्त्या करण्यात येणार असल्याचं इच्छुकांच्या पदरी पुन्हा एकदा निराशा पडली. महामंडळावरील नियुक्त्या निवडणुकीनंतरच होणार. जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका तुम्ही पक्षाला जिंकून दाखवा असं त्यांनी आवाहन केलंय. नियुक्त्या निवडणुकीनंतर करण्याचं मुख्यमंत्र्यांनी ठरवल्याचं सूत्रांची माहिती. महत्वाच्या 140 महामंडळावर भाजपच्या 785 नेत्यांची नियुक्ती होणार आहे. खरं तर महामंडळाच्या वाटपासाठी शंभूराज देसाई, चंद्रशेखर बावनकुळे, सुनील तटकरे आणि हसन मुश्रीफ यांच्यात बैठक झाली. या बैठकीत 60% महामंडळ वाटप निश्चित करण्यात आल्याचं सांगण्यात आले. मात्र आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतरच महामंडळाचं वाटप करण्यात येणार असल्याचं जाहीर करण्यात आले. याच मेळाव्यात मुख्यमंत्र्यांनी पक्षाविरोधात काम करणाऱ्यांनाही कठोर इशारा दिलाय. कोणी जर पार्टीला खड्ड्यात घालण्याचं काम करणार असेल तर त्याला खड्ड्यात घालण्याचं काम पार्टी करेल एवढं लक्षात ठेवा. खड्ड्यात घालणं म्हणजे खरं खड्ड्यात घालणं नाही. नाही तर कोणीतरी चालवेल की मुख्यमंत्र्यांनी धमकी दिली, आता कोणाला तरी खड्ड्यात पुरणार आणि मग परत 9 वाजताचा भोंगा सुरू होईल की मुख्यमंत्री बघा धमक्या द्यायला लागले. मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर महायुतीत अनेक जण महामंडळासाठी इच्छुक होते. त्यातच तिन्ही पक्षाच्या बैठकीत भाजपला 44, शिंदे सेनेला 33 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 23 महामंडळ देण्याची चर्चा झाली. मात्र आता भाजपनं महामंडळ वाटप निवडणुकीनंतरच करण्याचं जाहीर केल्यानं जास्तीत जास्त स्थानिक स्वराज्य संस्था जिंकणाऱ्याला मलईदार महामंडळ मिळणार की आमदारकी हुकलेल्यांना मिळणार याकडे इच्छुकांचं लक्ष लागले. गणेश कवडेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.